माझ्या मालकीचं नाही. आणि अलीकडे असं आहे, तुम्ही तुमच्या ग्रंथामध्ये जर एखादा दुसऱ्याचा शब्द वापरला, शब्द बरं, तर त्याचं जर तुम्ही हे केलं नाही की आमच्याकडून शब्द येत नाही, तर तो कोर्टात जातो आणि केस करतो शब्दाबद्दल. काय मला सांगा, कसं फरक आहे बघा. तेव्हा ज्ञान सार्वजनिक पाहिजे, सार्वत्रिक हा खरा शब्द आहे, युनिव्हर्सल. बरं, तुझं माझं ज्ञान नाही, ज्ञान म्हणजे ज्ञान. दुसरं, ज्ञान खरं पाहिजे. नॉलेज मस्ट बी ट्रू. ट्रू म्हणजे वस्तुस्थिती जशी आहे तसं सांगणार पाहिजे. हो, तर तुम्ही म्हणा आमका 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 नाही नाही, तुम्ही जे आहे असं म्हणता तसं ते असलं पाहिजे. म्हणजे वस्तुस्थितीशी त्याचं साम्य पाहिजे, ते संगती पाहिजे, तिथे विरोध असता कामाचा नाही. बरं का. आणि तिसरी गोष्ट असेल तर ज्ञान जे आहे ना हे स्थिर पाहिजे, संशयहीन पाहिजे. तिथे संशय असता कामाचा नाही, त्याला श्रद्धा म्हणतात. हे उदाहरण सांगतो आपल्याला. डॉक्टर लोक असतात ना, त्याच्या 2 पायऱ्या आहेत डॉक्टरांच्या. एक फॅमिली डॉक्टर आणि दुसरा कन्सल्टंट ना, असं हायर असतात. बरं का. आणि ते साले इतके पैसे घेतात ते बोलायचे. बरं, आपण लाचार होतोय, जायला लागतो, काय करणार नाही का. आणि त्यातला हार्ट असते तर विचारूच नका. मग आहे मृत्यूशी घात घ्यायची काय करता नाही का. तेव्हा हात थांबलेल्याचं नाही. पुष्कळ असं होतं, मेलेलं बरोबर खर्च नको अशी स्थिती होती. हो नाही का. तेव्हा श्रद्धा, मी म्हणतो ते खरं आहे. याचं एक अप्रतिम उदाहरण सांगतो ज्ञानाचं. माझ्या ओळखीचे आमचे पहिले डॉक्टर खरे म्हणून होते. ते खरे डॉक्टर एमडी होते. यांच्याकडे भडकमकरांच्याकडे 9 वर्ष होते. भडकमकर म्हणजे धन्वंतरी, काय त्याची प्रश्न नाही. ते खऱ्यांच्या वडिलांना मी काय दाखवतो तुम्हाला, जर ज्ञान स्थिर नसेल, त्याच्याबद्दल खात्री नसेल, संशय असेल तर ज्ञान नाही. आणि ते आपलं ज्ञान आहे ईश्वराचं. आपल्याला सगळं माहिती आहे आणि संतांना माहिती नसेल एवढी माहिती आहे देवाबद्दल आपल्याला, पण संशययुक्त आहे. तर काय झालं, त्यांचे वडील आजारी होते. डॉक्टर खऱ्यांचे आजारी होते. तेव्हा त्यांना पोटाचा ते ॲनिमिक डिसेंट्री म्हणून काहीतरी असतं, ते होते, ते पोट पचन बरोबर नाही, आमकं नाही तमकं नाही असं. तेव्हा त्यांना कोणी सांगितलं होतं तुमच्या फॅमिली डॉक्टरने की तुम्ही द्राक्षासव असतं ते द्राक्षासव जेवण झाल्यावर घ्यायचा, असं सांगितलं त्याला. वर्ष 2 वर्ष चाललं होतं ते काही बरं होईल ना त्यांचं. तेव्हा याने भडकमकरांना आपल्या घरी आणले. त्यांच्याकडेच काम करीत होते, एमडी होते बरं हे सुद्धा. तेव्हा आणले, त्याने पाहिलं. पहिल्यांदा तिने नुसतं त्या माणसाकडे पाहिलं. उठून बसा म्हणाले. तेव्हा यांनी विचारले की दादा तुम्ही, त्यांना दादा तुम्ही काय पाहता. माणसाला पाहिल्याबरोबर आपली कल्पना आली पाहिजे म्हणाले आपल्याला. मी सगळंच ते चांगलंच सुद्धा पाहिलं सगळं. आणि एवढंच म्हणाले की तुम्ही जे द्राक्षाचं जेवण झाल्यावर घेता ते जेवायच्या आधी घ्यायचं, बरं का. आणि त्याने बरं वाटलं. त्यांना सांगायची गंमत पुढे. मी डॉक्टरना काय विचारलं, डॉक्टर तुम्ही म्हणले माझ्या 5-6 वेळा मनात आलं यानं ते आधी घ्यायला सांगावं म्हणून. जेवायच्या आधी घ्या तुम्ही सांगायला माझ्या मनात आलं, पण मला खात्री नव्हती म्हणाले. त्याने सांगितलं अरे वा बरोबर आहे. ज्ञान कसं आहे बघा, त्यांची खात्री होती, संशय नाही, यांची खात्री नाही. तसं तुम्ही आम्ही नाम घेतो, तुकाराम महाराज नाम घेत होते. फरक एवढाच आहे, नावाने राम भेटणारच, याच्याबद्दल संशय नाही. आम्हाला कोणा ठोको महाराज म्हणतात खरे, कोणा ठोका आहे हे लफडं आहे आपल्या. सगळं कसं गौण आहे बघा. नॉलेज मस्ट बी युनिव्हर्सल, नॉलेज मस्ट बी ट्रू. म्हणजे वस्तुस्थिती जशी आहे तशी पाहिजे ना. आणि नॉलेज मस्ट बी फ्री फ्रॉम डाऊट, श्रद्धा. आता मूळ श्लोक बघा बरं, ही प्रस्तावना आहे पहा. मग सुरुवात अशी आहे, मय्या सप्तमना पार्थ योगम युञ्जन मदाश्रया असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तत्सु. दुसऱ्या ओळीचा अर्थ असा आहे, माझं संपूर्ण ज्ञान तुला होईल, समग्र. पण कसं असंशयम, निसंशय ज्ञान होईल माझं तुला. निसंशय ज्ञान होणं ही फार जबरदस्त गोष्ट आहे. ज्ञानाच्या उलट जर काही असेल तर संशय आहे, श्रद्धेच्या उलट असेल तर संशय. अश्रद्धा नाही बरं का,
अश्रद्धा काय आहे? तुमची श्रद्धा मिळाली असेल, नाही भाऊ माझी देवावर श्रद्धा नाही, असू दे. संशय येणं ते मिळालं म्हणजे याच्या बरोबर विरुद्ध असेल तर ते आहे. बरं, तुमची देवावर श्रद्धा नसेल, औषधावर श्रद्धा नसेल, त्याच्यावर नसेल, पण ती संशय नाही. संशय म्हणजे याने काय होणार आहे पण आठवू बुवा, हे जे आहे ना हे लफडा आहे आणि हे अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून भाग्यवान कोण? परमार्थाच्या दृष्टीनं श्रद्धावान पुरुषावर. श्रद्धावान लभते ज्ञान. याला उत्तम उदाहरण सांगतो. मी या धंद्यात शिकवण्याच्या होतो ना, मी विद्यार्थ्यांना म्हणे की काय बुवा कसं काय आहे? सर म्हणला अगदी उत्तम तयारी आहे, फर्स्ट क्लास येणार की नाही ते नाही सांगतायत भाऊ. अरे एवढं तुझं लगेच ज्ञान आहे, आमचं आहे, चमका आहे, मग फर्स्ट क्लासची काय तयारी नाही? तर मग तो म्हणायचा आहे त्यावेळेला सुचलं पाहिजे ना. म्हणजे आत्मविश्वास नाही, आपल्यावर श्रद्धा नाही. मी सांगितलं ना मागे उदाहरण सांगितलं, मला एकच उदाहरण असं माहिती आहे श्रद्धेचं या क्षेत्रामधलं. ते जे श्री वैद्य चिंतामण विनायक वैद्य म्हणून ज्यांना की नाही महाभारताच्या अभ्यासाबद्दल पदवी होती, महाभारत शास्त्री मोठा वेळ, ते एकदा मुंबईला एमएच्या परीक्षेला येणार होते. ते असे वर निजले होते, वरच्या बर्थवर. मुंबईला एमएच्या परीक्षा असत त्यावेळेला आणि इतिहासाचे विद्यार्थी. बरं, तेव्हा खाली त्यांच्या बरोबरचे दोन विद्यार्थी कल्याणला गाडी थांबली असताना काय म्हणले, यावेळेला चान्सलर्स मेडल कोणाला मिळणार? एमए मध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट आला त्याला मिळणार. तेव्हा हे उठले म्हणाले कोणाला मिळणार? मला मिळणार म्हणाले, मी बसले. हा, तेव्हा याने विचारलं तुम्ही खात्री का? तर ते काय म्हणाले, त्या एक्झामिनरला माहिती नाही ती त्यासाठी मला माहिती आहे म्हणाले. हा एकच म्हणतो. दुसरं उदाहरण आर.डी. रानड्यांचं आहे. चिंतामण विनायक भाटे म्हणून फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपल होते, फिलॉसॉफीचे. तेव्हा हे एम.ए. ला बसले, तेव्हा यांचे पेपर त्यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी तपासून काय लिहिलं, परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षकापेक्षा विषयाचं ज्ञान जास्त आहे. The examinee knows more than the examiner. ना ते एक्झामिनी म्हणजे बाई असा अर्थ नाही मला लक्षात ठेवा. होण्याचं इकारांत आहे ना, बाई आहे असं नाही. म्हणजे एक्झामिनेशनला बसणार. हा बघा किती असेल, कोणाला एवढी खात्री आहे नाही का? माझ्या म्हणण्याचा हेतू काय, तर त्यांनी काय म्हणलेलं आहे, संशय राहणार नाही असं ज्ञान तुला मी सांगतो. भगवंताची प्रतिज्ञा कशी आहे, संशयम तुला राहणार नाही. बर, हे ज्ञान कसं आहे पुन्हा, मय्यासक्त मना. तू कसा पाहिजेस, त्या मनात हे ज्ञान राहील. मय्यासक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रया. दोन शब्द आहेत ते की भगवंत म्हणतात माझ्या ठिकाणी आसक्ती असणारा. आसक्ती शब्दाचा अर्थ चिकटलेला. बरं, तर तू जसा प्रपंचात चिकटलेला आहेस तसं माझ्या ठिकाणी चिकटणं म्हणजे कसं, त्याला महाराज फार सुंदर दृष्टांत द्यायचे. ते म्हणले काही लोक चिमण्या पकडतात, बरं का, त्या अशा हवेमध्ये उडत असतात. ते म्हणले ते काय करतात, एक लांब काठी घेतात, त्या काठीला गुळाचं चीक लावतात, बरं का, आणि ते अशी चिमण्या असतात तिथे फिरवतात. ती चिमणी येऊन त्या चिकटते, त्या बांबूला चिकटली की त्याला तिला धरायची, तिला सुटताच येत नाही चिकटल्यानंतर. तसं ज्याचं मन भगवंताला चिकटलेलं आहे. हे बाई, दुसरा एक दृष्टांत द्यायचे, ते प्रपंचात चिकटलेला असतो त्याच्याकरता द्यायचे. ते म्हणायचे डोंगरा गुळाला चिकटतो, तो इतका चिकटतो की त्याला तुम्ही जे काढायचा प्रयत्न केला तो तुटतो पण बाहेर येत नाही. प्रपंच असा मनुष्य चिकटलेला असतो. मग त्याला सोडवायचं कसा, त्याला न ओढताना त्याच्या नाकावर तेलाचं थेंब टाका, तो आपण बाहेर येतो. तसं भगवंताचं नाम आहे म्हणाले, प्रपंचात राहून तुम्ही नाम घेतलं की आपण हुनाचा बाहेर येतो. आता आपल्यासारखे पिऊन पुन्हा त्यात रमतात ते सोडून द्या, किती तेल टाकून टाका, मी आपलं तिथे नाही का. त्यांना ते अनुभव नाही. एक मला शेर आठवला, गमतीचा आहे पण खरा आहे फार. ते भटजी बापू साधू होते ना, ते मोगलाईमध्ये वाढलेले, नेहमी मुसलमानांशी संबंध यायचा, गवळी लोकांचे वगैरे. त्याने एक शेर आम्हाला सांगितला, गप्पा होता ना. ते काय म्हणाले, आधी शेर सांगतो बरं का. दुनिया के मजे हरगिज न कम होंगे,
म्हणजे या दुनियामध्ये जे भोग भोगण्याचे आहेत ते केव्हाही कमी होणार नाही. दुनिया के मजे हरगिज कम न होंगे, अफसोस ये है कि एक दिन हम न होंगे. पण दुःखाची गोष्ट अशी आहे की एक दिन आम्ही राहणार नाही, कारण दुनियाची मजे कायमच राहणार. बरं का? तेव्हा माणूस चिकटतो म्हणजे इतका चिकटतो की तो गेला तरी त्याची ती वासना कमी होत नाही. अनासक्त झाला पाहिजे. इकडे अनासक्त झाला की तो भगवंताला चिकटला, किंवा भगवंताला चिकटला तर इकडे अनासक्त असं आहे. म्हणून मयी आसक्त म्हणा, ज्याचं मन माझ्या ठिकाणी चिकटलं. पुन्हा कसा योगम युंजन, कारण 6व्या योग झाला, योगाचा अभ्यास करतो आहे, पण मदाश्रय. आश्रय शब्द फार मार्मिक आहे बघा. मी त्याचा आश्रय घेतला, झाडाचा आश्रय घेतला किंवा एखाद्या माणसाचा आश्रय घेतला, तर श्री शब्दापासून आहे आ आणि श्री. बरं का? तर श्री म्हणजे सर्वस्वी त्याच होऊन जाणं, शरण होणं, माझ्या जीवनाला सर्व बाजूनी तो व्यापणं, याचं नाव आश्रय आहे. मी तुमच्या आश्रयाला आलेलो आहे. म्हणजे तुम्हाला हे नाही का आश्रय शोधतात, या देशातून त्या देशात गेलेले लोक आश्रय, म्हणजे तुम्ही मला सांभाळा असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा मदाश्रय म्हणजे भगवंताचा झालेला, त्याला म्हणले ज्ञान विज्ञान. मी सांग बरं का? आता ही प्रस्तावना आता बघा, ज्ञानेश्वर महाराज आई का मग तो श्री अनंतू पार्था ते असे म्हणतू पैगा तू योगयुक्त झालास. आता परमात्मा म्हणाले अर्जुना, तू आता योगाला लागलास, योगाच्या मार्गाला लागलास. म्हणजे 6व्या अध्यायाची सांगितलं, तुला पडलं, त्याचा अभ्यास करायचा तू कबूल केलास, योगाला तू लागलास. मज समग्राते जानसी ऐसे आपुल्या तळहातीचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानासी. तुला ज्ञानासहित विज्ञान मी सांगतो. काय असतं, ज्या युगात आपण राहतो ना त्या युगातलं विज्ञान त्या तऱ्हेचं असतं. आपल्याकडे या जुन्या परमार्थाच्या ग्रंथामध्ये पंचीकरण म्हणून एक विषय असतो बघा. पुष्कळ असतं ते पंचीकरण म्हणजे. तर त्यांचं जे फिजिक्स पदार्थ विज्ञान शास्त्र होतं, पंचमहाभूतापासून विश्व झालेलं आहे, मग त्यांचं मिश्रण कसं झालं ते जुन्या दर्शनामध्ये सुद्धा न्याय वैशिष्ट्याचे लफडं आहे. बरं का? एक पंचमांश पाणी पृथ्वी आहे, एक पंचमांश जल, एक पंचमांश तेज, असं ते सगळं आहे. अलीकडचं विज्ञान हे अगदीच आहे, केवढं ऍडव्हान्स, म्हणजे कमालीच आहे. अणूपर्यंत, अणू नव्हे अणूचं छेदन करून आपण गेलो म्हणजे केवढं फारच पुढे गेलेलं आहे. म्हणून तुला विज्ञानाबरोबर मी ज्ञान सांगतो. बरं का? ते कसं आहे, मला समग्र होलिझम जर मला जाणायचं असेल तर मी तुला आता ज्ञान आणि विज्ञान दोन्ही सांगतो. कसं सांगेन, तळहातीचे रत्न जैसे, हातावरती रत्न घेतल्यानंतर स्वच्छ दिसतं तसं मी कसं आहे हे तुला मी सांगतो. एक विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरे मनोभावे तरी पहिले आधी जाणावे तेच लागे. हा तुम्ही काय म्हणावा, मला की नाही ज्ञानेश्वरी मध्ये इतकं काही बुद्धीची हाईट उंची दिसते. किंवा आज सुद्धा एक ग्रंथ आहे, त्याचं ऑथरचं नाव आहे दि टाओ ऑफ फिजिक्स म्हणून. तुम्ही काय लोकांनी वाचले असेल. काय ऑथरचं नाव? काब्रा. काब्रा, बरोबर आहे, काब्रा आहे त्याचं नाव आहे. दि टाओ ऑफ फिजिक्स. टाओ म्हणजे ब्रह्म, चीनी भाषेमध्ये टाओ म्हणजे ब्रह्म. तर फिजिक्स ते नुसतं फिजिक्सच नव्हे, पॉलिटिक्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, सगळे शास्त्र. आता कसं मूळ ईश्वराचं किंवा या विश्वाला व्यापणारे जे सत्य आहे त्याचं स्वरूप कसं असं त्या ग्रंथात आहे. फार विद्वान माणूस आहे बरं का, टाओ ऑफ फिजिक्स म्हणून. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत एक विज्ञान काय करावे. अरे भगवंताचं ज्ञान सांगताना विज्ञानाची जरूर काय आहे, दृश्याची. तर त्यांचं म्हणणं असं, पहिले आधी जाणावे तेच लाग. कारण परमात्म्याची जी शक्ती आहे ती शक्ती जर प्रत्यक्षात दिसत असेल तर व्यवहारात दिसत. म्हणून परमार्थाची दोन चाकं आहेत, लक्षात ठेवा आपण. एक त्याच्या अस्तित्वाची जाणीव, त्याला ते नामस्मरण असं म्हणतात. आणि दुसरं तो करता आहे ही जाणीव. शक्ती त्याची आहे ना. मग रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, बोले समर्थ रघुवीर समर्थ ऐसे
सारखं ते कोण, तो आहे, तो आहे, तो आहे, तो आहे म्हणजे ते नाम, आणि नामाबरोबर त्याच्या इच्छेने होते, त्याच्या इच्छेने होते. म्हणून साधनाचं जर प्राण असेल त्या दोन गोष्टी, एक त्याच्या अस्तित्वाची जाणीव आणि दुसरं त्याच्या शक्तीची जाणीव. मी त्याच्या हातामध्ये मामूली हे आहे, एक साधन आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, निमित्त मात्र सर्विसाची. आणि गीतेमध्ये यांनी कमाल केलेली 11व्या अध्यायामध्ये की सबंध गीतेचा सारांश तुला सांगितलं मी, तो आहे हे नुसतं नाही चालणार, त्याची शक्ती सगळं काम करते आहे. अहो काय श्लोक सुंदर आहे. भीष्मंच द्रोणंच जयद्रथंच कर्णन तथान्यानपि योधवीरान. भीष्म द्रोण ते सगळे मयई वैते निहताः पूर्वमेव. अरे त्यांचा मृत्यू आलेला आहे, मी आधीच त्यांना मारलेला आहे. मग निमित्त मात्रम भव सर्वसाची. ज्याच्या हातनं जे काम व्हायचं तुम्हा आम्हाला सुद्धा लागू आहे बरं का. असं समजू नका भीष्म द्रोण नाही, तुमचा आमचा प्रपंच का असे ना, परंतु तुम्ही बाप व्हायचे का व्हायचे नाही, म्हणजे मुलबाळ व्हायचे की नाही, तुम्ही मुलगी असली तर लग्न तुमच्या हयातीत होतं का नाही, मुलाचं शिक्षण तुमच्याकडून व्हायचं का नाही, सगळं ठरलेलं आहे. अगदी आपण उगीच लोक आपटतो काही त्याचा अर्थ नाही. तत्वज्ञान दृष्ट्या तसं नका करू. नाही तर काय सांगू तुम्हाला, याला की नाही सत्पुरुषाचा धीर लागतो. हे भाऊसाहेब होते ना, त्यांना एकदा टायफॉइड झाला. अरे ते गोंधळ काय, तिथे कसली आली औषधाची व्यवस्था काय मला सांगा, काही नाही. आणि औषध काय, रामाचं तीर्थ आणि दूध भात हे औषध. अरे टायफॉइड झालेला हो, आजकालच्या काळात काय आपली हवेली देऊन सांगा टायफॉइड झालं नाही. आणि मग मी महाराजांना असं विचारलं, अरे ते बरे कसे झाले. अहो ते बरे व्हायचेच होते म्हणाले, फक्त त्यांची शक्ती टिकवायची होती म्हणून दूध भात खायला लागली. तू आपल्याला चालेल तसं करू नका. हा हो, शेजारी पाजारी घरातली माणसं वेड्यात काढतील आपल्याला. आपल्याकडे ना निसर्ग तुम्हाला बरंच करतोय, घेऊनही जातो, पण हे ध्यानात ठेवा, बरं करतो पण त्याच्या मनात नसतं ते घेऊनही जातो. पण निसर्गाचं कसं आहे बघा, म्हणजे तुमचं जे आयुष्य असेल ड्रायव्हरने आणखी काही होईना. तुम्हाला मध्ये माहितीये पेपर मध्ये आलं होतं की त्या दादर स्टेशनवर एक पाय बसून मनुष्य पडला गाडी खाली, तर गाडी फास्ट जात तिथे बसून राहिला मध्ये आणि गाडी गेली निघून, जगला. कसं असतं बघा नाही का. याला एक अप्रतिम उदाहरण आहे. महाभारताच्या लढाईमध्ये एवढा संहार झाला तर एक ती घंटा पडली म्हणे, त्या घंट्या खाली कबूतरचे जोडपं होतं ते राहिलं, ती काढल्यानंतर ती जिवंत राहिले म्हणतात नाही का. ह्या गोष्टीचा अर्थ असा की घडण्याचं ते घडत ठीक आहे नाही का. अहो साधी गोष्ट माणसाला कळत नाही. एखाद्याला समजा कोमा झाले, कोमा म्हणजे बेशुद्धी बरं का, किती दिवस जगेला डॉक्टरला कळत नाही बघा बरं का, अंदाजच काढतात नुसता. डॉक्टरचा दोष नाही, त्याचं ज्ञान विज्ञानासारखं असतं, अर्धवटच असतं ते सगळं बरं का. सगळ्यात गंमत अशी आहे, लोकांचा रोग पाहतो, स्वतःला काय होतं कळत नाही. हे काय ज्ञान आहे हो, नाही का, विचित्र ज्ञान आहे, याला अज्ञानच म्हणायचं की नाही नाही का. किंबहुना एका दमा झालेल्या डॉक्टरकडे दमा झालेला मनुष्य गेला, त्यांचं म्हणलं फिजिशियन किंवा जायचं, अरे तू बरा हो की आधी, ते नाही म्हणतो माझी प्रॅक्टिस चालायला पाहिजे, तू बरा हो वाटला. नाही किती चमत्कार आहे जगात बघा सगळा. सांगण्याचा हेतू असं, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तुम्हाला तुमची इच्छा जगात काम करीत नाही याचा अनुभव येण्याकरता जगात शक्ती चालली आहे हे पाहिजे. एनर्जी, त्याला ऊर्जा, जगात सगळी शक्ती काम करते आहे. ती शक्ती जर असेल तर ती शक्ती विज्ञान तुम्हाला दाखवते बरं. म्हणून आधी जाणावे तेची लागे की दुसरे काय. मग ज्ञानाची वेळे झाकती ज्ञानी वेळचे डोळे, जैसी तिरी नावन रळे ते केली साठी. जाणण्याची जी कला आहे, जाणणं 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 बरं का, ही जी कला आहे, कला म्हणजे माणसाची शक्ती, ही शक्ती शांत होते. केव्हा शांत होते, दृष्टांत असा दिलाय, एक समुद्र आहे आणि समुद्र सगळं फिरून नाव आली आणि तीराला लागली. तीराला लागल्यावर कशी शांत होते, स्थिर होते, तसंच जाणणं 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 शांत केव्हा होतं, आत्मज्ञान झाले की शांत होत. तोपर्यंत शांती शक्यच नाही, कारण ज्ञान हा सागर आहे, परमात्मा स्वरूपाचे ज्ञान तो सागर आहे. तुम्ही किती आकलन कराल, पुन्हा कमीच आहे. त्यामुळे
खरे जे लोक असतात ते काय करतात, ज्ञानामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय टेक्निकल सांगतच नाही. अहो मी जाणणार असल्याशिवाय जाणणार कोण, काय जाणणार आहे. तर आम्ही काय करतो, जे जाणायचं आहे ना ते नेहमी माझ्या बाहेर असत, पण जाणणाऱ्याचा जो धर्म आहे तो कधीच कळत नाही. तो बाहेरच थांबवून जो स्वतःला जाणतो त्यावेळेला येन विज्ञातेन सर्व विज्ञातम भवती उपनिषद सांगतात. जे जाणलं असताना सगळं जाणलं जातं, अशी ती अवस्था होते. तिथे ज्ञान थांबत. याचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ, मी हा मूळचा परमात्मा स्वरूप असल्यामुळे मी मला जाणल्यावर परमात्मा स्वरूपाचं ज्ञान मला स्वाभाविक होतं, त्यामुळे जाणण्याचं काही उरत नाही. किंवा जाणायला योग्य असं जर काही असेल तर तो मीच असल्यामुळे अज्ञानाचं जिथे स्थान आहे ते नाहीसं झाल्याशिवाय खरं ज्ञान नाही. म्हणून जे जाणलं असताना बाकीच्या ज्ञानाची किंमत उरत नाही. म्हणून येन विज्ञातेन सर्वं विज्ञातम् असा त्याचा अर्थ होता. एक गंमत आहे. एक साधू होते, त्यांच्याकडे एक मनुष्य गेला आणि तो काय म्हणाला, तुम्हाला एवढं ज्ञान आहे तर तुम्हाला दुःख का होतं. मग दुःख म्हणजे बिचारा आजारी होता, त्याला ते सोरायसिस म्हणतात ते होतं, अंगावरती हे यायचं ते साधूच्या. तो आपला स्वस्त असायचा, फार झालं म्हणजे गंध लावायचा अंगाला, बरं का. तेव्हा ते विचारलं हे काय, मग तुला उपाय करीत नाही का. कोण पाहतो म्हणले याच्याकडे, चालेल बघू दे म्हणले त्याला देहाला, बरं का. तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्हाला याचं महत्व नाही का वाटत. तेव्हा त्यांनी सांगितलं तू गारुडी पाहिलास का. म्हणाले हो पाहिला. तू काय करतो, एक कोय घेतो आणि ती पेरतो, 15 मिनिटांमध्ये झाड येतून त्याला आंबा येतो, तो आंबा खायला उपयोगी पडतो का. म्हणाले नाही. तसं म्हणले तुमचं व्यवहारिक ज्ञान आहे, खायला उपयोगी पडायचं नाही, मनाला शांती मिळणार नाही त्याने. हा व्यवहार ठीक आहे, आपले चमत्कार म्हणून चांगला आहे, पण समाधान नाही मिळणार त्याने. बरं, हे त्याचं मर्म आहे. ते आपल्याला कळायचं नाही. असं कसं म्हणलं, इतकं ते दुनिया के मजे भोगायला मिळतात ना त्या ज्ञानाने, नाही का. बरं, तैसी जाणीव जेथ न विघे विचार मागुता पाऊली निघे तैरक आयनी नाही घे अंगी जायच्या. तुम्ही विचार विचार जो म्हणता तो केव्हाही माणसाच्या देहापुरता असतो, मेंदूनी काम करायचं, तोच मागे सरतो. तिथे ज्ञान पूर्ण होणार कसं, शक्यच नाही म्हणाले. तुम्हाला मी सांगितलं थोडस विषय हा टेक्निकल आहे आता, कारण ज्ञान विज्ञानाचा विषय तांत्रिक आहे थोडा, पण सहज समजण्यासारखा आहे. एक कांट नावाचा अतिशय प्रसिद्ध तत्वज्ञानी होऊन गेला जर्मनीमध्ये. तो 1800 मध्ये मेला, मला 1801 का 2 मध्ये मेला. फार थोर पुरुष, विचारवंत. त्यांनी काय सांगितलं की माणसाची बुद्धी काय काम करते, तर बुद्धी वापरून जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानाच्या मर्यादा काय ही बुद्धी दाखवते. म्हणजे आपली शक्ती किती आहे हे दाखवण्याचं बुद्धीचं काम आहे. म्हणजे बघा, नाही का. आणि हे ज्याला कळलं त्यालाच परमार्थाचं मर्म कळेल, नाही तर नाही कळायचं. तिथे श्रद्धाच उपयोगी पडते. श्रद्धावान लभते ज्ञान मुगीच म्हणलं, नाही तर बुद्धिवान लभते ज्ञान म्हणलं असताना की नाही. शेवटी मर्यादा ओलांडायलाच लागेल तुम्हाला. दस फार अँड नो फर्दर म्हणतात ना, मी ती जाऊच शकत नाही. म्हणून कितीही एखाद्या शास्त्राचा अभ्यास केला ना तरी मला पूर्ण समजलं असं माणसाला वाटत नाही, कारण बुद्धीचा धर्मच तसा आहे. आणि मेंदूवर अवलंबून असल्यामुळे ज्याच्या मेंदूची शक्ती मर्यादित आहे त्याला पुढे जाताच येत नाही. ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच हे विज्ञान तेच सत्यबुद्धीचे अज्ञान हे ही जाण. फार मार्मिक आहे. आपली संपदाला वेळ. ज्ञानाचं कार्य काय. फ्रान्सिस बेकन नावाचा एक इंग्लिश थिंकर होऊन गेला 15व्या शतकात. नॉलेज इज पॉवर. ज्ञान हे सामर्थ्य आहे. इफ नॉलेज इज पॉवर, पॉवर फॉर व्हॉट, काय शक्तीचं काम काय आहे. त्याचं म्हणणं असं की निसर्ग माणसाला दुःख देतो आणि निसर्ग दुःख देतो. हे दुःख नाहीसं करण्याकरता निसर्गावरती ताबा आला पाहिजे. ताबा येण्याकरता निसर्गाचं ज्ञान झालं पाहिजे. निसर्गाचं ज्ञान झालं तर निसर्गावरती शक्ती येईल
आणि मग त्या शक्तीनं निसर्गाला ताब्यात आणता येईल. इथून इंडक्शनला सुरुवात झाली बघा. सृष्टी पाहणं, निर्माण करणं हे सगळं. तर हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान कसं पाहिजे, दुःख नाहीसं करण्याचं सामर्थ्य त्यामध्ये पाहिजे. म्हणून अज्ञान आहे ते अज्ञान संपूर्ण नाहीसं करणारं ज्ञान ते खरं ज्ञान. हे प्रपंचाचं ज्ञान आहे, हे अज्ञान नाहीसं करतं, पण बेताने नाहीसं करतं. अज्ञान शिल्लकच राहतं आणि त्याचा परिणाम काय, ज्ञान झाल्यानंतर जाणण्याची धाव संपली पाहिजे, हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. ते झालं की झालं. आता 2 मिनिटं त्यात सांगतो. सत्पुरुष काय म्हणाले, संत सर्व देशामध्ये. 2च मिनिटं घेतो हा आपली, आमच्या वेळेला 2 मिनिटं कमी आहे. पुढे आहे ना, हा बरं आहे. बघा असं आहे, सत्पुरुष काय म्हणतात किंवा म्हणणार अजून सुद्धा की तुमचं अज्ञान नाहीसं होतं ज्ञानाने. याची खूण काय, याची खूण अशी आहे, अज्ञान नाहीसं झाल्यानंतर मनाला शांतीच मिळाली पाहिजे. आता काय मिळवायचं उरलं नाही, जाणण्याचं उरलं नाही. किंबहुना माझ्या अंगी सर्व शक्तिमत्व आलं पाहिजे आणि सर्व शक्तिमत्वाचं प्रधान लक्षण असेल मला दुःख होतं कामाचं नाही. कारण ज्ञान हे पूर्ण आहे, पूर्ण आनंद स्वरूप आहे, समाधान स्वरूप आहे, मला समाधान झालं पाहिजे. ते होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की प्रपंचाचं ज्ञान कितीही जरी वाढलं तरी मला समाधान होत नाही, कारण ते अज्ञान नाहीसं होत नाही. अज्ञान नाहीसं होत नाही याचं लक्षण काय, याचं लक्षण मी दुःख भोगत असताना दुःखाचं कारण काय हे मला कळत नाही. किंबहुना मराठीमध्ये एक शब्द वाक्य प्रयोग आहे, इतका अप्रतिम आहे अज्ञान जाण्यापेक्षा. माझ्या वाटेला हे दुःख का नाही का. तेव्हा एक असेच गृहस्थ आले, म्हणाले त्यांचा मुलगा जरा अपंगन काहीतरी आहे मेंदळ. माझ्या वाटेला हे दुःख का, इतका मी उपकार करतो, इतक्या लोकांना नोकरीला लावलं, अमकं केलं तमकं केलं. अज्ञान हेच, म्हणजे कारण काही का असे ना, पण मला कळत नाही तर गोष्ट खरीच आहे की नाही. म्हणजे अज्ञान आहेच, त्याच्यावरती जो उपाय असेल तर अज्ञानाला ज्ञानानेच नाहीसं करता येईल. आणि ते ज्ञान थोडक्यात म्हणजे ज्याने विश्व निर्माण केलं त्याला तुमच्याविषयी काही दुजाभाव नाही, त्याला काय तुमच्याविषयी द्वेष मत्सर नाही, त्याने निर्माण केलेलं आनंद स्वरूपच आहे. त्याला विसरलो म्हणून ते अज्ञान आहे, त्याचं स्मरण करणं हे ज्ञान आहे. आता पुढच्या रविवारी सांगेन आणखी पुढे काय आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम.